पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नालेसफाईची पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंकडून पाहणी करण्यात आली। तावडेंनी पश्चिम उपनगरातील मालाड येथील ओर्लेम चर्च रस्त्याची पाहणी केली। शिवनिका ट्रस्टच्या नामकरण आवारीला आज सिन्नर न्यायालयात हजर केलं जाईल। जगदंबा पतसंस्थेतील 32 बनावट खात्यांचा तपास केला जाणार आहे। आवारीनं अशोक खरातवर ब्रह्मांड नायक हे पुस्तक लिहिले। रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचं समोर आलंय। यावेळी प्रतिभा चाकणकर याही त्यांच्यासोबत होत्या। तिघेही 2021 मध्ये गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकाच तारखाना वास्तव्याला होते अशी सूत्रांची माहिती आहे। विदर्भातील शाळा 15 जून पासून सुरू करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला। या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात प्राथमिक शिक्षण समितीने याचिका दाखल केली आहे। हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावत उत्तर 9 जून पर्यंत मागवले। देशांतर्गत बाजारात साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे। ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर भूसंपादनातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। 2024 प्रमाणे मोबदला देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निर्देश दिले। 10वीच्या निकालानंतर 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून 12वी पर्यंत राज्यभरातील 8,87,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे। गेल्या 2 दिवसातच सुमारे 2 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले। पनवेलमधील पाणी टंचाईवरून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि नवी मुंबई मनपामध्ये जुंपली आहे। पनवेल विरोधी पक्षाने आंदोलनाची हाक दिली आहे तर आंदोलनाची भाषा योग्य नसल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई स्थायी समिती सभापतींनी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली। अमूल दुधाची किंमत आजपासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढली। आता दूध 60 रुपये प्रति लिटर झाले। दरवाढीमुळे ग्राहकांना फटका बसतो। तर मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली। या दरवाढीनंतर मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सीएनजीचा सुधारित दर आता 84 रुपये प्रति किलो झाला आहे।